पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना जोडणारा सिद्धटेक येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। दौंड सिद्धटेक या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प। यामुळे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना येथून माघारी जावे लागत असल्याचे चित्र दिसतंय। पोलिसांच्या वतीने पुलाच्या अलीकडे वाहने थांबवण्यासाठी बॅरिगेटिंग करण्यात आलाय। या भागातील छोट्या छोट्या हॉटेलमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसते। या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांची चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन आव्हाड यांनी। नमस्कार, लोकशिवाय मराठीमध्ये मी सचिन आव्हाड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग आहे दौंड आणि नगर यांना जोडणारा हा भाग आहे। हा भाग जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि या पुलाच्या पलीकडील भाग जो आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता तो भाग जो आहे तो नगर जिल्ह्यामध्ये येतो। पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणारा हा जो भीमा नदीवरील पूल आहे तो पूल सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते आपण या भागामध्ये पाहू शकता। भीमा नदीवरील हा जो पूल आहे तो सध्या पाण्याखाली गेला। यामुळे या भागातील वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसत आहे। या भागामध्ये अनेक छोटे हॉटेल देखील आहेत। या भागामध्ये विशेष असं गावरान पद्धतीचं जेवण जे आहे ते या भागामध्ये मिळतं आणि अनेक खवय्ये देखील जे आहेत ते या भागामध्ये येत असतात। पलीकडे सिद्धटेक गणपतीचं मंदिर आहे आणि या गणपतीच्या मंदिरामधून दर्शन घेऊन आल्यानंतर अनेक खवय्ये जे आहेत या ठिकाणी जेवणाचा देखील आस्वाद घेत असतात। परंतु सध्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि यामुळे हे हॉटेल जे आहेत ते बंद आहेत। आपण माझ्या या बाजूला देखील पाहू शकता पाणी जे आहे ते हॉटेल्समध्ये गेलेलं दिसते आपणास। मोठ्या प्रमाणावरती पाणी आल्यामुळे हे हॉटेल सध्या पूर्णतः बंद आहेत। दौंड आणि सिद्धटेक यांना जोडणारा हा भाग आहे। हा भाग जो आहे तो सध्या पाण्याखाली आहे। आपण पाहू शकता पुलावरून प्रचंड वेगानं असं पाणी जे आहे ते वाहतंय। यामुळे जनजीवन जे आहे ते या भागातील विस्कळीत झाल्याचं चित्र जे आहे ते आपणास दिसत आहे। आपण पाहू शकता ही जी दृश्य आहेत ती भीमा नदीवरील सिद्धटेक येथील पुलावरील आहेत। सिद्धटेक हा अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचा गणपती आहे आणि या गणपतीच्या दर्शनासाठी देखील राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते येत असतात। परंतु आता जे दौंड मार्गे भाविक येत आहेत त्यांची काहीशी अव्यवस्था जी आहे ती होत असल्याचं दिसतंय, कारण या भागातील जो ब्रिज आहे तो पूर्णतः बंद आहे। आपण माझ्या पाठीमागील बाजूला देखील पाहू शकता मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते या भागामध्ये आपणास दिसत आहेत। हा रोड बंद असल्या कारणाने या ठिकाणी पोलिसांकडून देखील बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे वाहनांना जो आहे तो प्रवेश बंद असल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसत आहेत। मोठ्या संख्येने नागरिक आहेत, तसेच शासकीय कर्मचारी, पोलिसांचे कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पलीकडील बाजूला पाहू शकता मोठ्या संख्येने जी वाहने आहेत ती वाहने येथून काही अंतरावरतीच पार्क करण्यात आलेली आहेत की जी पाणी पातळी आहे ती वाढण्यापूर्वीच जी धोक्याची जी पातळी आहे त्यापासून दूरच्या अंतरावरती जी ही वाहने आहेत ही उभा करण्यात आलेली आहेत। भीमा नदीवरील सिद्धटेक येथील पुलावरती सध्या मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहत आहे आणि यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याची परिस्थिती जी आहे ते या भागामध्ये आहे। या भागातील काही नागरिक जे आहेत ते आता आपल्यासोबत आहेत। नेमक्या काय त्यांच्या समस्या आहेत, कोणत्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ। मावशी, नाव काय तुमचं? शोभा सुरेश खुडे। काय सध्या कोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो? काही पाणी येतं आम्हाला, दरवर्षी पाणी येतं, मग नुकसानी होतात आमच्या। रोड बंद होतो, मग आमचं रोड बंद झाल्यावर हॉटेलला आमच्या गिरायक नसतं, मग खाया पियाचं आमचं म्हणजे वांदच होतं सगळं। आणखी काय नुकसान या भागामध्ये झालंय का? नुकसान म्हणजे हेच घरातलीच नुकसान, काय म्हणून पसारा उचलायचा आमचा। एकाकीच पाणी आल्यावर म्हणजे मग काय उचलायचं ही सगळं काहीतरी जातच म्हणजे दरवर्षी आमचं काही वस्तू वाहून जातात असं मावशींचं म्हणणं आहे। जनजीवनाला जो आहे तो काहीसा अडचण यामुळे निर्माण होते। आपल्यासोबत आणखी काही जण आहेत। काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे? एकंदरीत परिस्थिती म्हणजे कसं आहे की पाणी जास्त सोडल्यामुळे आजूबाजूच्या शेतीमध्ये छोटी लहान पिकं जे असतात त्याचं खूप सगळं नुकसान होऊन जातं आणि हा रोड जे आहे दोन्ही दौंड तालुका आणि खालच्या तालुक्याला जोडणारा हा रोड पूर्ण बंद होऊन जे प्रवासी आहेत यांना खूप दूर नाही तर किंवा रस्ताच बंद होऊन जातो आहे। पलीकडे अलीकडे जाण्या येण्यासाठी हॉस्पिटलला येणारी जवळ लोक असतात, पलीकडे जाणारी असतात, संपूर्ण प्रवाशांचं हाल होतात त्याच्यामध्ये। यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेला आहे असं यांनी सांगितलेलं आहे।
काका नाव काय तुमचं? विठ्ठल मंजुळे. काय सध्या या भागातील परिस्थिती काय आहे? परिस्थिती म्हणजे पलीकडं अहिल्यानगर जिल्हा, अलीकडं पुणा जिल्हा, अलीकडून पलीकडे जाता येत नाही आणि पलीकडून अलीकडे येता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सिद्धिविनायक सिद्धटेक गणपतीचं क्षेत्र आहे, महत्त्वाचं क्षेत्र आहे गणपतीचं. आणि त्याच्यामुळं भाविक पण बरेचसे येतात दर्शनाला. तर त्यांचे ह्या पुराच्या पाण्यामुळं पलीकडे जाता येत नाही, त्याच्यामुळं त्यांचे पण हाल होतात. या भागामधील शेतीचं आणि आणखी कोणत्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे का? शेतीचं नुकसान झालेलं आहे ना, बारीक छोट्या मोठ्या पिकात पाणी घुसलं आहे शेतीमध्ये. आणि बरेच काही आता ते उडीद असतील, काही ही कपाशी असतील, अशी पिकं असतील त्याच्यात पाणी शिरलं जातं. मग पाणी शिरल्यावर लोकांचं नुकसान होते. आत्ताच आपण या भागातील जे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. भीमा नदीवरील या पुलावरून पाणी वाहत असल्याने रोड जो आहे तो वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. तसेच या भागातील शेतीमध्ये देखील पाणी जे आहे ते पुराचं पाणी गेल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार असल्याचं जे चित्र आहे ते या भागामध्ये दिसत आहे. लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड, पुणे.